58 लाख नोंदी तरीही प्रमाणपत्र का नाही? 29 ऑगस्टला पुन्हा उपोषण का? नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पण प्रश्न असा आहे, आधी उपोषण झालं होतं, सरकारसोबत चर्चा झाली होती, काही मागण्यांवर निर्णयही झाले होते, मग पुन्हा उपोषणाची वेळ का आली? आणि यावेळी सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? तर 58 लाख कुणबी नोंदी. जरांगे पाटील यांचा दावा आहे की राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पण या नोंदींच्या आधारे पात्र लोकांना प्रमाणपत्र का मिळत नाही? ज्यांना प्रमाणपत्र मिळालं आहे त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी काय येत आहेत? हैदराबाद गॅजेट काय आहे? सातारा गॅजेट आणि कोल्हापूर गॅजेट याचा संपूर्ण प्रकरणाशी संबंध काय आहे? आणि जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला का बसत आहेत? आज आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी मराठा आरक्षणाचा मूळ प्रश्न काय आहे? मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या पूर्वीचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रश्न पुन्हा न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर गेला. यानंतर महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% SEBC आरक्षणाचा कायदा केला. पण त्यावरही न्यायालयीन आव्हान कायम आहे. म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न फक्त कायद्याने संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर दुसरा मार्ग पुढे आला, तो म्हणजे ज्या मराठा कुटुंबांच्या पूर्वजांच्या जुन्या सरकारी नोंदींमध्ये कुणबी अशी नोंद आहे त्यांना त्या पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळावं. आणि या मुद्द्याच्या सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. 58 लाख नोंदी म्हणजे नेमकं काय? आता हा शब्द आपण नीट समजून घेऊया. 58 लाख नोंदी. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार राज्यात सुमारे 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 58 लाख नोंदी म्हणजे 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं असा अर्थ नाही. आणि 58 लाख नोंदी म्हणजे 58 लाख लोकांच्या आपोआप OBC आरक्षण मिळणार असाही नाही. नोंद म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज. या दस्तऐवजाची सत्यता, त्या व्यक्तीशी असलेला संबंध, वंशावळ आणि इतर आवश्यक पुरावे हे तपासण्याची प्रक्रिया असते. म्हणूनच नोंद, प्रमाणपत्र आणि जात वैधता या तिन्ही वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. मग जरांगे पाटील यांची मागणी काय आहे? जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की जर सरकारकडे 58 लाख नोंदी उपलब्ध आहेत तर त्या नोंदींच्या आधारे पात्र असलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की सरकारने या नोंदींची संख्या कमी करून दाखवू नये आणि या नोंदींचा पूर्ण डेटा सार्वजनिक करावा. म्हणजे कुठल्या जिल्ह्यातून किती नोंदणी आहेत, कुठल्या गावात किती नोंदणी आहेत, किती नोंदणी तपासल्या गेल्या आणि किती पात्र ठरल्या आहेत, किती प्रमाणपत्र दिली गेली आहेत, हे सगळं स्पष्ट झालं पाहिजे. हा प्रश्न पारदर्शकतेचा आहे. पण सरकारसमोर अडचण काय आहे? सरकारच्या दृष्टीने एखाद्या जुन्या कागदावर कुणबी अशी नोंद सापडली म्हणून आजच्या व्यक्तीला लगेच प्रमाणपत्र देता येत नाही. कारण ती नोंद खरी आहे का? त्या नोंदीतील व्यक्ती आणि आज प्रमाणपत्र मागणाऱ्या व्यक्तीचा संबंध काय आहे? वंशावळ जुळते का? इतर पुरावे उपलब्ध आहेत का? हे तपासलं पाहिजे. आणि म्हणूनच 58 लाख नोंदी सापडल्या म्हणजे 58 लाख प्रमाणपत्र एका दिवसात देता येतील असं प्रशासकीय दृष्ट्या सरळ समीकरण नाही. पण याचा अर्थ प्रक्रिया वर्षानुवर्ष रखडली पाहिजे असाही नाही. आणि इथेच आंदोलनकर्त्यांचा मुख्य आक्षेप आहे. हैदराबाद गॅजेटचा मुद्दा काय आहे? या संपूर्ण प्रकरणात हैदराबाद गॅजेट हा महत्वाचा टप्पा ठरला. 2025 मध्ये सरकारने हैदराबाद गॅजेट मधील ऐतिहासिक नोंदींचा विचार करून पात्र मराठा व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धतीचा GR काढला. म्हणजेच सरकारने हैदराबाद गॅजेटचा मुद्दा पूर्णपणे नाकारलेला नाही. उलट त्यावर आधारित प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी यंत्रणा उभी केली आहे. पण आता प्रश्न आहे, ही प्रक्रिया प्रत्यक्षात किती वेगाने चालते आणि
म्हणून हा मुद्दा आंदोलन आणि म्हणून पुन्हा आंदोलन. जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की सरकारने निर्णय घेतले, GR काढले, आश्वासनही दिली, पण प्रत्यक्षात पात्र लोकांना प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळण्याचा वेग पुरेसा नाही. याच मुद्द्यावरून मे 2026 मध्येही उपोषण झालं होतं. चर्चेनंतर ते आंदोलन स्थगित करण्यात आलं, पण आता पुन्हा 29 ऑगस्ट पासून उपोषणाची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजेच हा केवळ नवीन मागणीचा प्रश्न नाही. आधी मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी किती झाली यावरही हा संघर्ष आहे. आता येतो आणखी महत्त्वाचा मुद्दा, जात वैधता. समजा एखाद्या व्यक्तीला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं असेल, पण त्याला शिक्षण किंवा नोकरीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि ही व्हॅलिडिटी मिळाली नाही तर प्रमाणपत्र असूनही त्या व्यक्तीला अडचण येऊ शकते. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे पण व्हॅलिडिटी प्रक्रियेत विलंब झाला तर त्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जरांगे पाटील यांनी एक प्रमुख मागणी केली आहे. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे त्यांच्या जात वैधता प्रक्रियेला गती द्यावी. आता सातारा गॅजेटचा मुद्दा, हैदराबाद गॅजेट नंतर आता सातारा गॅजेटचाही मुद्दा पुढे आला आहे. सातारा गॅजेटमध्ये ब्रिटिशकालीन ऐतिहासिक नोंदी आहेत. या नोंदींमध्ये मराठा आणि कुणबी समाजातील ऐतिहासिक संबंधांचा संदर्भ आढळतो. यामुळे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की सातारा गॅजेटमधील संबंधित नोंदींचाही प्रमाणपत्र प्रक्रियेत विचार झाला पाहिजे. पण इथे एक गोष्ट पुन्हा स्पष्ट करावी लागेल. एखाद्या गॅजेटमध्ये ऐतिहासिक वर्णन आहे म्हणजे आजच्या प्रत्येक व्यक्तीला आपोआप कुणबी प्रमाणपत्र मिळेल असं नाही. त्या व्यक्तीची स्वतःची वंशावळ आणि पुरावे तपासावे लागतात. म्हणून इतिहास, प्रशासन आणि कायदा या तिघांचाही मेळ घालावा लागतो. मग कोल्हापूर गॅजेट का महत्वाचं? याच कारणामुळे आता कोल्हापूर आणि इतर संस्थांच्या ऐतिहासिक नोंदींचाही मुद्दा पुढे येतो. कोल्हापूर संस्थांच्या जुन्या कागदपत्रांमध्येही मराठा आणि कुणबी समाजाच्या सामाजिक संबंधांचे संदर्भ आढळतात. परंतु आंदोलनकर्त्यांचा प्रश्न आहे, जर ऐतिहासिक नोंदींचा आधार घेतला जात असेल तर फक्त एका गॅजेट पुरताच तो मर्यादित का ठेवायचा? सातारा, कोल्हापूर, औंध आणि इतर संबंधित ऐतिहासिक नोंदींचाही अभ्यास का करू नये? हा प्रश्न सरकारसमोर आहे. औंध संस्थानाचाही मुद्दा. ब्रिटिश काळात औंध हे स्वतंत्र संस्थान होते. त्यामुळे त्या काळातील प्रशासकीय नोंदी आणि सामाजिक वर्गीकरणाशी संबंधित दस्तावेजाचाही अभ्यास होऊ शकतो. आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की ज्या कुटुंबांच्या पूर्वजांच्या नोंदी अशा ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये सापडतात त्यांना प्रमाणपत्र प्रक्रियेत त्याचा फायदा मिळाला पाहिजे. पण पुन्हा पुरावा तपासण्याची आवश्यकता आहे, कारण ऐतिहासिक दस्तऐवज हा महत्त्वाचा पुरावा असू शकतो, पण प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक पात्रता स्वतंत्रपणे सिद्ध करावी लागते. आता दुसरी बाजू समजून घेऊया. ओबीसी समाजाची चिंता हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण जर मोठ्या संख्येने मराठा व्यक्तींना कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र मिळालं तर ओबीसी आरक्षणातील स्पर्धा वाढेल आणि ओबीसी समाजातील अनेक संघटनांची चिंता आहे. त्यामुळे एकीकडे मराठा समाज म्हणतो आमच्या पूर्वजांच्या नोंदी कुणबी आहेत तर आम्हाला प्रमाणपत्र द्या, आणि दुसरीकडे ओबीसी समाज म्हणतो आमच्या विद्यमान आरक्षणाच्या हक्कांचं काय? म्हणून हा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. सरकारसमोर दोन मोठी आव्हानं आहेत. सरकारसमोर एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या आहेत. पहिली, ऐतिहासिक नोंद असलेल्या आणि कायदेशीरदृष्ट्या पात्र असलेल्या व्यक्तींना त्यांचा हक्क मिळवून देणे, आणि दुसरी म्हणजे ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाच्या हक्कांचं संरक्षण करणे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतील, कारण एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाची अन्यायाची भावना निर्माण झाली तर प्रश्न सुटण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचा होईल. मग यावर उपाय काय? माझ्या मते सगळ्यात आधी सरकारने 58 लाख नोंदींचा पारदर्शक डेटा जनतेसमोर ठेवला पाहिजे. जिल्हानिहाय, तालुकानिहाय, गावनिहाय किंवा गावनिहाय किती नोंदणी आहेत, किती तपासल्या आहेत, किती पात्र ठरल्या आहेत, किती प्रमाणपत्र दिली, किती प्रमाणपत्र प्रलंबित आहेत हे स्पष्ट झालं पाहिजे. कारण डेटा सार्वजनिक झाला की आरोप प्रत्यारोपांपेक्षा तथ्य समोर येतील. दुसरा पर्याय, वेळ मर्यादा. ज्यांची नोंद स्पष्ट आहे, वंशावळ स्पष्ट आहे आणि आवश्यक पुरावे पूर्ण आहेत त्यांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेला
ठराविक वेळ मर्यादा असली पाहिजे आणि ज्यांना व्हॅलिडिटी आवश्यक आहे त्यांच्यासाठीही स्वतंत्र टाइम बाउंड प्रक्रिया असली पाहिजे. विशेषतः मेडिकल इंजिनिअरिंग आणि इतर उच्च शिक्षणाच्या प्रवेशाच्या अंतिम तारखा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक व्यवस्था असली पाहिजे, कारण एका कागदासाठी विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणं हे योग्य नाही. तिसरा उपाय, सर्व गॅजेटचा तथ्य अभ्यास. हैदराबाद, सातारा, कोल्हापूर, औंध आणि इतर ऐतिहासिक दस्तऐवज यांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासकार, कायदेतज्ञ, अभिलेख तज्ञ, समाजशास्त्र आणि प्रशासन यांची स्वतंत्र तज्ञ समिती असावी आणि या समितीचा अहवाल जनतेसमोर ठेवावा. म्हणजे कुठल्या नोंदी ग्राह्य आहेत, कुठल्या नाहीत, कोणत्या भागासाठी कोणता पुरावा लागू शकतो हे स्पष्ट होईल. मग 29 ऑगस्टचा मुद्दा, मग 29 ऑगस्टला पुन्हा उपोषण का? याचं उत्तर सोपं आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते आश्वासन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्येही अजूनही अंतर आहे. जरांगे पाटील यांची भूमिका आहे की 58 लाख नोंदींच्या आधारे पात्र लोकांना प्रमाणपत्र मिळालीच पाहिजेत. मिळालेल्या प्रमाणपत्रांना व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे. हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सातारा, कोल्हापूर आणि इतर ऐतिहासिक नोंदींचाही विचार झाला पाहिजे. या मागण्यांवर सरकारकडून ठोस अंमलबजावणी दिसली नाही तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा उपोषण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. पण आता महाराष्ट्रासमोर मोठा धोका कोणता? जर 29 ऑगस्टला मराठा आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर ओबीसी संघटनांनीही काउंटर अलिगेशन सुरू केलं तर महाराष्ट्रात सामाजिक तणाव वाढू शकतो आणि म्हणूनच सरकारने या प्रश्नाकडे केवळ राजकीय आंदोलन म्हणून पाहू नये. हा सामाजिक प्रश्न आहे, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, हा रोजगाराचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं, हा महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचा प्रश्न आहे. शेवटी या संपूर्ण प्रकरणात मला एक गोष्ट सर्वात महत्त्वाची वाटते. मराठा समाजाच्या ज्या व्यक्तींकडे ऐतिहासिक कुणबी नोंदी आहेत आणि जी व्यक्ती कायदेशीरदृष्ट्या पात्र आहे, तिला केवळ प्रशासकीय विलंबामुळे तिच्या हक्कापासून वंचित ठेवू नये. पण त्याच वेळी ज्या ओबीसी समाजाच्या आधारभूत आरक्षणाचा कायदेशीर लाभ मिळतो त्यांच्या हक्कांचाही संरक्षण झालं पाहिजे. म्हणूनच उपाय संघर्षात नाही तर उपाय पारदर्शक प्रक्रियेत आहे. तुम्हाला काय वाटतं? 58 लाख नोंदींचा संपूर्ण डेटा सरकारने सार्वजनिक करायला हवा का? आणि ऐतिहासिक नोंद सिद्ध झालेल्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देण्यासाठी स्वतंत्र वेळ मर्यादा असायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, तथ्याधारित विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.